आमच्या घराचा रस्ता आहे. आता आम्ही नदीवरती चाललो आहे. नदीवरती जायचा रस्ता आहे. तिथे माझे भाऊ आणि छोटा भाऊ गेलाय, सुमित आणि श्लोक. तर तुम्ही बघू शकता. मी पण चाललोय. हा आमच्या नदीवरती जायचा रस्ता. इथे खाली गेलात ना तर आमची कुलदैवत रामवर्धानीचं मंदिर आहे. ते खाली गेलात ना कुलदैवत रामवर्धानीचं मंदिर आहे. तर तिथे बरेचसे काय गोष्टी होत असतात, जसं की तिथे जे काय चोरी खोटं होतं ते सगळ्या गोष्टी होतात. तर आम्ही आता नदीवरती चाललो आहे. तुम्ही बघू शकता. माझा दादा आणि माझा भाऊ छोटा पुढे चालतोय. आता आम्ही नदीवरती जाऊन मज्जा करणार आहे. हे बघा, हा डोंगर आहे पूर्ण. तिथे पुढे गेलात ना अशा रोडनी सरळ ते रामवर्धानीचं मंदिर आहे. आणि हा खाली नदीवरती खाली जायचा रस्ता. तर आता काय होळीचा सण जवळच येतोय, तुम्हाला माहितीच असेल. तर सगळे नागरिक सर्व भाविकांना ते यायलाच लागणार आहे मंदिरात. आपण तुम्हाला माहिती आहे का, आपण देवाच्या भेटीसाठी देवळात जातो, पण शिमग्याला देव आपल्या घरी येतात आपल्या भेटासाठी. ते खूप नशीब लागतं. हे बघा, वातावरण बघा तुम्ही. हे बघा, माझा दादा आणि ते पुढे बोलत आहेत. आज आमच्या घरी देव घडवले नवीन, तर त्याची पूजा होती. तर आम्ही ते सगळं नीट करून आपटून आता आम्ही चाललो आहे नदीकडे. हे बघा, गाई बिऊ बघा तुम्ही. हे बघा गाई. हा इथं सगळीकडे रान आहे. इथे सगळीकडे रान आहे. तर मंडळी, हा करवंदाचं झाड आहे, पण आता काय आले नाहीत कारण की महिना अजून चालू झाला नाही. तर मी तुम्हाला त्याचं एक फूल तोडून दाखवतो. हा बघा, मस्त फुल आहे ना एकदम. बघा बाकीचे सगळं रान. ते बघा. तर मला एवढंच म्हणायचं आहे, तर तुम्ही दरवर्षी कोकणात या, ट्रिप करा. अजून का मी एवढंच बोलू शकते. जर तुमचं जर गाव असेल येऊ शकता. तर मंडळी, इथे आता आम्हाला एक काजूचं झाड भेटलेलं आहे. काजूचं झाड आहे इथे, बघू शकता तुम्ही. तर आम्ही चाललोय पुढे. ते माणसं जातात मंदिराकडे. दादा, बैल आहे ना? बघा बैल. ते किती माणसं इथे रामवर्धानीचं मंदिर येतात. केदारनाथचं मंदिर आहे इथे. ते सगळीकडे खाली रान आहे. ते बघा, सगळीकडे रान आहे. तर मंडळी, आता आम्ही आमच्या रामवर्धानीच्या मंदिराच्या इथे पोचणार आहे. तिथे तुम्हाला मी छोटं ते देवीचं ते लाटेचं एक स्थान दाखवता. ते आहे ना राईटला. तर मंडळी, आम्हाला आनंद होत आहे. आम्ही आमच्या रामवर्धानीच्या देवळाच्या इथे आणि केदारनाथच्या देवळाच्या इथे आता पोचणार आहे. तुम्ही बघू शकता. आमच्या रामवर्धानीच्या देवळाच्या इथे पोचलेलं आहे. रामवर्धानीचं मंदिर आणि तो समोर केदारनाथचं मंदिर आहे. तुम्हाला मी दाखवतो. तर मंडळी, काल आमच्या गावामध्ये धालकाठी होती. जा धाल बघू शकता. तर मंडळी, तुम्ही बघू शकता आम्ही आपल्या रामवर्धानी आणि केदारनाथच्या
च्या गेटच्या इथे प्रवेश केलेला आहे. तर आता आपण चाललेलो आहे रामवर्धनीच्या मंदिराच्या इथे. तिथं मी तुम्हाला रामवर्धनी देवी दाखवतो. आपली ही खूप प्रसिद्ध देवी आहे. जेव्हा शिमगा येतो तेव्हा ह्या 2 बहिणी एकत्र येतात. माहिती आहे, 2 बहिणी एकत्र येतात. तर मंडळी तुम्ही बघू शकता आपल्या देवीच्या आजूबाजूचा नजारा. हे बघा, नजारा बघू शकता तुम्ही. खूप मन प्रसन्न होतं आपल्या देवीला बघितल्यावर. तर आता मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो. ओके, तर मंडळी आपण आपल्या रामवर्धनीच्या देवळात आता जाऊया. आता मी तुम्हाला आता आपली कुलदैवत दाखवतो. तर आता हा बघा घंटा आहे. तर आपण मंदिरात प्रवेश केलेला आहे. इथे मेन एंट्रन्सला कासव आहे, इथे राख आहे. इथं आपल्या देवीचं मंदिर. बघा आपली देवी श्री रामवर्धनी माता आणि बाजूला देव आहेत. आणि श्री मालिया देवी, श्री नवसारी देवी हे असे देव आहेत. आणि श्री छत्रपाल. हे बघा पिंड आहे. एक गणपतीचं मंदिर आहे आपल्या रामवर्धनीच्या मातेच्या मंदिरामध्ये. आता आपण जाऊया श्री पद्मावती देवीच्या इथे. हे बघा मी चालतोय. बघा हा बाहेरचा व्ह्यू कसा आहे मंडळी. हा बघा मंदिराच्या बाहेरचा व्ह्यू. बघा श्री पद्मावती देवी. तर मंडळी आता मी रामवर्धनीच्या गेटच्या इथून बाहेर पडतोय. तुम्ही बघू शकता. आता मी चाललोय केदारनाथच्या मंदिराजवळ. बघू शकता ते पाय धुवायला आहे, पाणी पियायला आहे. तर मी पाणी पितो. आजूबाजूचा नजारा रामवर्धनीच्या देवळाच्या बाजूचा. ही पाण्याची टाकी आहे इथे. इथे ना दरवर्षी कार्यक्रम होतच असतात. प्रत्येक सणाला इथे कार्यक्रम होतच असतात. आता पालखी येईल ती त्या साण्यावरती बसेल. आता इथे जाम स्वच्छता केली आहे. इथं आता सगळं क्लीननेस, वॉशरूम सगळं बांधलेलं आहे. आता आपण चाललो. आता मी तुम्हाला सान दाखवतो. चला मंडळी, तुम्हाला लाटेचा प्रकार माहिती काय असतं लाटेचा. ते लाट ना एक फेमस आहे कोकणकरांची. पहिलं तुम्हाला मी स्थान दाखवतो देवाचं पालखीचं. हे बघा हा एक आता बांधलाय आणि हा एक स्थान आहे. तर म्हणजे मी काय बोललो होतो तुम्हाला, एक लाट्याचा माहिती आहे का. लाट असते, लाट कोकणकरांची फेवरेट असते. ती कोकणकरांना फेवरेट असते. तर ती लाट ना रेटत आणतात आपल्या देवळापाशी. सगळ्या वाडीत फिरवतात ती लाट आणि आणतात आपल्या रामवर्धनी आणि केदारनाथच्या देवळाच्या पाशी. तिथे येऊन लाट या रामवर्धनीच्या इथे नाचवतात. इथे येऊन या देवाच्या इथे नाचवतात, केदारनाथच्या इथे. आणि तुम्हाला माहिती असेल काय बोलत असतील, बाजी केदाराचे चांबलं. आणि मग ती लाट चढून ती लाट ना इथे ठेवतात. देवाचे गाराणं घालतात आणि इथे ठेवतात. गाराणं घालून मिळून हे लाट ते लाट ना अशी तर वरतीच चढवतात. ते चढवतात ना, ते दुसऱ्या दिवशी जत्रा असते. जत्रेच्या दिवशी त्याच्यावरती माणसं बसतात आणि ती लाट फिरते. ती लाट फिरवतात. चला आता तुम्हाला मी केदारनाथचं मंदिर दाखवते. हे बघा श्री केदारनाथ मंदिर. तर आपण जाऊ शकतो इथे आत. तर मंडळी आपण इथे आपल्या एक देवाच्या पायऱ्या. हे बघा हे आता मी चाललोय केदारनाथच्या मंदिराजवळ. श्री जना केदारनाथ आणि श्री जुना केदारनाथ आणि नवा केदारनाथ दोन देव बांधलेत. श्री रघुवीर आणि
श्री कालकाई आणि श्री सात असरा. चला पण बाहेर जाऊया. माझे दादा बिदा सगळे नदीवरती गेले आणि मी तुमच्यासाठी सगळ्यांसाठी ब्लॉग काढतोय. तर मी माझा ब्लॉग इथे जरा थांबवतो. चला तर मंडळी, हा आमच्या नदीकडे जायला रस्ता आहे बघा. सगळीकडे केदारनाथ देऊ आहे. आम्ही तिकडे चाललो. आमच्या गावचे काका भेटलेले. वनवा लावलाय बघा, केदारनाथच्या देवळाच्या पाचची साईड. हे सगळं आता आम्ही नदीवरती चाललोय. काय मस्त वाटते ना नदीवरती जायला, उत्सुकता असते. तुम्ही पण या आमच्यासोबत. हे बघा ती खाली नदी आहे. तर म्हणजे तुमच्यासाठी धावतो आता जरा समजून घ्या. इथे ना आपल्या गावचं छोटंसं एक मंदिर आहे, ते तुम्हाला मी दाखवतो. चला हे बघा व्ह्यू बघा. हा इथे खाली जातो आहे मी. दादा ते आपल्या पूर्वजांना बांधलंय सगळं. हे बघा ही खाली नदी आहे. तर जी पाली फाट्यापासून ती नदी चालू होते ना, ती निर्बाडे गावात भेटते. डायरेक्ट जॉईंट आहे ती नदी. तिथे पलीकडे दुसरी गावात काडवली अशी दुसरी गावात चौरसवाडी. हे बघा आता आम्ही ज्या मंदिरात चाललोय ना, ते 300 वर्ष पुराण आहे. 300 वर्ष जुनं आहे. हे बघा शंकराची पिंड आहे. आणि हे बघा शंकराची पिंड, दिवा सगळं दगडाने बनवलं. हे बघा, हे बघा ही नदी आहे आमची. आता आम्ही इथंच चाललोय. हे बघा पलीकडे ते गाव आहे दुसरं आणि ते रोड जॉईंट आहे सगळं. ते बघा आम्ही इथंच जाणार आहे खाली. तुम्हाला मी तिथं कसं जायचं ते पण दाखवतो. आता आम्ही वरती चाललोय मंदिराकडून. आता आम्ही डायरेक्ट जाऊ नदीकडे. आम्ही इथे या खालच्या ब्रिजवरती चाललोय. तो ब्रिज क्रॉस करून आम्ही आता असे आहे ना, आणि आमच्या इथे जाणार. दादा असं बोलतात हा बर्ड आहे ना, हा इंडियन हिस्ट्रीचा सगळ्यात तर मंडळी दुसऱ्या गावाकडे जायला रस्ता आहे. तर आता मी तुम्हाला बघा व्ह्यू दाखवतो सगळा. हा आपला नदीचा व्ह्यू आहे. तिथे ना आपले गणपती विसर्जन होतात या नदीत. इथे आपले गणपती विसर्जन होतात. हा सगळा व्ह्यू ही इथे नाही, इथे जराशी नदी आहे, पण तुम्ही इथे बघू शकता. इथे तुम्हाला केवढा मोठा व्ह्यू दिसत असेल. हे बघा आता आम्ही तुम्हाला दाखवतो कुठून कुठून रस्ता आहे. चला हे बघा सनसेट बघा तुम्ही, सनसेट. हे बघा मस्त आहे ना व्ह्यू. चला आता आम्ही चालतोय नदीला त्या ब्रिजवर. चला तिकडे वनवा लागलाय. हे बघा व्ह्यू मस्त आहे. व्ह्यू बघा. तुम्ही कारण की ते घसरायचे चान्सेस आहेत. आता मी पडलो असतो. एकदम आरामात जातोय मी, काय टेन्शन नाही. जरासं धावा लागतो. तर मंडळी आपल्या नदीचे तर जायचं रस्ता संपला. आता आपण लास्ट टोकाला आहे. आता आपण खाली उतरतोय.
तर मंडळी आता आम्ही नदीवरती पोहोचलो. डायरेक्ट आंघोळ करायला गेले. दादा हे लोक खेळतायत. आता आम्ही दिव्याची बॉटल पिणार आहे पाण्यामध्ये. आता आम्ही जाम मज्जा करतोय. तर तुम्ही बघू शकता. बघा पाण्यामध्ये चाललोय. पाण्यामध्ये चाललोय आता. हे बघा खेळतोय आता. आता आम्ही हळूहळू वाट काढत चाललोय. हा माझा भाऊ आहे. हा कॅक्टस फ्लावर आहे. इथे हे जाम काटे टोकेदार असतात. त्याच्याने जाम जखमी होतो पटकन. आणि हा पाण्यात जाऊ. हा पाणी आहे ना. हा पाणी आहे ना एवढं मस्त आहे ना. इथे जास्त खोल पण नाही. हे बघा दादा गेला आधीच पाण्यात. दादा इथे मासे पण पकडू शकतो आणि चुकून मगरमच्छ पण पकडू शकतो. बस मगरमच्छ. वाव. तर मंडळी आता इथे दादा हे लोक आंघोळ करतात. आता मी पण चाललोय. तर ब्लॉग काढायचा होता म्हणून बाहेर थांबलोय. आता जातोयच. आता बघा कसे खेळतायत बघा. आता मी पण जातो. तर मित्रांनो मी ब्लॉग एंड करायला विसरलो. आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा. आणि आपला पुढचा ब्लॉग येणारच आहे शिमग्याचा. तर मी तुम्हाला काय शिमग्याचे आपल्या गावचे हे दाखवतो, व्हिडिओज दाखवतो. आणि आपल्या ब्लॉगला पण टाकतो. त्याला पण आपले चांगले व्ह्यूज होऊ द्या. आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा.